तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. सर्व अंग सैल सोडा, खांदे सैल सोडा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. दीर्घ श्वास घे, हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. जितका सहज श्वास शरीरात घेता येईल तितका सहज घ्या आणि तितक्याच सहजतेने बाहेर सोडा. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही यात बसलेले आहात. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे. सोनेरी रंगाची कडा आहे. प्रार्थना करा. मी जे सांगते ते तुम्ही मनामध्ये म्हणा. हे चेतना शक्ती या ध्यानामध्ये, हीलिंग प्रोसेसमध्ये सर्व स्तरावर मी सुरक्षित राहत आहे. त्याकरता हे सुरक्षा कवच तू मला दिले आहे, म्हणून मी तुझे मनापासून आभार मानते. आता या सुरक्षित भावनेने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरात घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. माकड हाडाचे इथे आपले मूलाधार चक्र आहे. तिथून खोलवर हे प्रकाश किरण धरणी मातेमध्ये गेले आहेत असे बघा. जशी झाडांची मुळे जातात तसे हे खोलवर जमिनीमध्ये गेले आहेत. जसजसे तुमचे शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरत आहे, तुमच्या शरीरात जिथे जिथे बेचैनी आहे, अस्वस्थता आहे, असंतुलन आहे, त्याला प्रकाश शक्ती मिळत आहे व ते स्वस्थ होत आहे. जिथे जिथे वेदना, ताण जाणवत आहे, तो भाग हिरव्या रंगाने भरलेला बघा. आता संपूर्ण लक्ष आपल्या जबड्यावर, जॉ ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, तिथे केंद्रित करा. आपला जबडा पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे असं बघा व प्रार्थना करा. हे चेतना शक्ती, या ठिकाणची माझ्या जबड्याच्या इथली जी जी काही नकारात्मकता आहे ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे व
मी स्वस्थ होत आहे. त्याकरता तू प्रकाश शक्ती पाठव. आता नाकावाटे पांढरा प्रकाश घ्या आणि तुमचा संपूर्ण जबडा या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेला आहे असं बघा. जरी रंग दिसले नाही तरी मनात ही वाक्य म्हणा मी जी सांगतेय, की हे प्रकाश शक्ती माझं संपूर्ण जबडा पांढऱ्या प्रकाशाने भरत आहे. व प्रत्येक श्वास सोडताना या ठिकाणची जी काही निगेटिव्हिटी आहे ती शांत स्वरूपात धरणी मातेमध्ये जी किरणांची मुळे गेली आहेत त्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन होत आहे असे बघा. प्रत्येक श्वासाबरोबर पांढरी प्रकाश शक्ती शरीरात घ्या व श्वास बाहेर सोडताना तिथली जबड्याच्या इथली जी नकारात्मकता आहे ती धरणी मातेच्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन करा. आता तुमच्या नाकावाटे गुलाबी रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व तुमचा संपूर्ण जबडा या गुलाबी रंगाने भरून टाका. जसजसा तुमचा जबडा गुलाबी रंगाने भरत आहे तसतशी तिथली जी काही अशांती आहे ती शांतीमध्ये परिवर्तित होत आहे. अव्यक्त केलेला राग, अनएक्सप्रेस्ड अँगर, साठवून ठेवलेला राग, स्टोर्ड अँगर, तोही शांत होत आहे, प्रेमामध्ये परिवर्तित होत आहे. तुम्हाला स्वतःलाही खूप शांत वाटत आहे. आता नाकावाटे सोनेरी रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व तुमचा संपूर्ण जबडा सोनेरी रंगाने भरून टाका. जसजसा तुमचा जबडा सोनेरी रंगाने भरत आहे तसतसा ज्या अवयवाची क्षीण झालेली शक्ती त्याला परत प्राप्त होत आहे, त्याचे सर्व कार्य संतुलितपणे होत आहे. नव्या कल्पना, नवे विचार सहजतेने स्वीकारण्याची व सहजतेने व्यक्त करण्याची क्षमता प्राप्त होत आहे.
आता नाकावाटे हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व तुमचा संपूर्ण जबडा या हिरव्या रंगाने भरून टाका. जसजसा तुमचा जबडा हिरव्या रंगाने भरत आहे तसतशा तिथल्या सर्व पेशी शांत व संतुलित होत आहे. आता हळूहळू तुमचे संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची ऑरा, तुमची रूम, तुमचे परिवारजन, तुमचं संपूर्ण घर, तुमची संपूर्ण इमारत, तुमची संपूर्ण सोसायटी, तुमचा राहता एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, संपूर्ण ब्रह्मांड विश्व या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेले आहे. शुद्ध, पवित्र, मंगलमय वातावरण या तेजस्वी, प्रकाशमय अशा वातावरणामुळे निर्माण झालेले आहे. शुभता, पावित्र्य, मांगल्य कणाकणामध्ये, चराचरामध्ये स्थापित होत आहे. हे सर्व एका काचेच्या बॉलमध्ये सामावून घ्या. प्रार्थना करा. हे परमेश्वरा, सर्व गुरुजन, चेतना शक्ती, एंजल्स, मी तुम्हाला प्रार्थना करते, विनंती करते. पृथ्वीवरती कोरोना व्हायरस व त्यामुळे जी निर्माण झालेली रोगराई आहे ती तुम्ही संपुष्टात आणा. आमच्या कर्मदोषामुळेच हे निर्माण झालं आहे, पण आता तुम्ही आम्हाला क्षमा करा. धावून या, आम्हाला मार्ग दाखवा.
ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही पाठवले आहे, ते समजण्याची शक्ती आम्हाला प्रदान करा. ते स्वीकारण्याचे धैर्य, सामर्थ्य आम्हाला प्रदान करा. आकाशातून चमकत्या निळ्या रंगाचा वर्षाव जणू काही पाऊस पडतोय असा खाली होत आहे बघा. आणि हा संपूर्ण बॉल ज्याच्यामध्ये तुम्ही, तुमचं घर, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, विश्व ब्रह्मांड सामावलेला आहे. ते भरून जात आहे. तुम्ही व पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य प्राणी, परमेश्वर जे मार्गदर्शन पाठवत आहे, जी उपाय योजना पाठवत आहे, त्याचा स्वीकार करत आहे असं बघा. तुमच्या समोर पांढऱ्या प्रकाशामध्ये संपूर्ण पृथ्वीचा गोल बघा व त्याच्यामध्ये भारताचा नकाशा बघा. आता प्रार्थना करा, हे चेतना शक्ती संपूर्ण जगामध्ये व भारत देशामध्ये कोरोना व्हायरस व त्यामुळे निर्माण झालेली रोगराई, महामारी संपुष्टात येत आहे. सगळीकडे स्वास्थ्य, सुख, शांती, समाधान प्रस्थापित होत आहे. सर्व वातावरण निरोगी होत आहे. त्याकरता तुम्ही प्रकाश शक्ती पाठव. आणि असं बघा, आकाशातून चमकता जांभळा रंग खाली येत आहे. तो वरून पृथ्वीच्या गोलामध्ये प्रवेश करत आहे. वरपासून खालपर्यंत संपूर्ण पृथ्वी या जांभळ्या प्रकाशाने भरत आहे व त्याबरोबर भारताचा नकाशा सुद्धा जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने भरत आहे. या पृथ्वीच्या गोलाच्या माध्यमातून, नकाशाच्या माध्यमातून ही संपूर्ण पृथ्वी व भारत देश, त्यात राहणारे समस्त जीव, सर्व सृष्टी या चमकत्या जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने भरून जात आहे. जसजसे सर्व जांभळ्या रंगाने भरत आहे, प्रत्येक ठिकाणी निर्माण झालेली बेचैनी, अशांती संपुष्टात येत आहे. निरोगी वातावरण प्रस्थापित होत आहे. अस्थिरता,
बेचैनी, असुरक्षित भावना परिवर्तित होत आहे. शांती, विश्वास व प्रेमामध्ये. भारत देश, संपूर्ण पृथ्वी व यावर राहणारा प्रत्येक प्राणी, याचे शरीर, मन, आत्मा प्रेम, विश्वास, सामर्थ्याने भरून जात आहे. आता असं बघा, भारत देशाच्या नकाशाच्या मध्यावर सोनेरी रंगाचे प्रकाश किरण साठवलेला एक छान बॉल आहे व तिथून सोनेरी रंगाची ऊर्जा, प्रकाश शक्ती हळूहळू सर्व दिशांनी संपूर्ण भारत देशामध्ये पसरत आहे. भारत देशाचा सर्व नकाशा या सोनेरी रंगाने भरून जात आहे. नकाशा भरून झाल्यानंतर ज्या पृथ्वीच्या गोलामध्ये हा भारत देश आहे, तो संपूर्ण पृथ्वीचा गोलही या सोनेरी रंगाने भरत आहे. जसजसा हा भारत देश व ही पृथ्वी माता तेजस्वी सोनेरी रंगाच्या प्रकाशाने भरत आहे, तसतसे सर्वत्र जे काही इकॉनॉमिकल इम्बॅलन्सेस क्रिएट झाले आहे, ते बॅलन्स्ड होत आहेत. पैसा कमवण्याबद्दलच्या सर्व भीती, चिंता संपुष्टात येत आहे. सगळीकडे स्वास्थ्य, आर्थिक स्थैर्य, सुबत्ता, संपन्नता प्रस्थापित होत आहे. हळूहळू तुमच्या थर्ड आय, दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. तिथे पांढऱ्या प्रकाशामध्ये बघा की आता सगळीकडे सर्व ऍक्टिव्हिटीज, सर्व कामं छान सुरू झाली आहेत. तुमच्या एरियात, तुमच्या शहरात, संपूर्ण भारत देश, जगात जरी सर्व दिनचर्या सुरू झाल्या आहेत, तरी प्रत्येक जण आवश्यक ती सुरक्षितता, त्याचे नियम पाळत आहे.
जबाबदारीने, ईश्वरी मार्गाने व नियमाने स्वतःचं आयुष्य जगत आहे. संपूर्ण आत्मविश्वासाने आत्मनिर्भर होऊन आता पुढे पुढे सरकत आहे. यश, विकास, प्रगती स्वीकारत आहे व त्याने संपन्न होत आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये स्वास्थ्य, स्थैर्य, आनंद, प्रेम, समाधान प्रस्थापित होत आहे. जिथे जिथे सृष्टीत अजूनही असंतुलन आहे, श्रीकृष्णाच्या मुरलीचे स्वर, तो ध्वनी त्या सगळ्याचं संतुलन करत आहे. शंका, अविश्वास विश्वासात परिवर्तित करत आहे. बेचैनी, अस्थिरता, अशांती शांतीमध्ये परिवर्तित करत आहे. सगळीकडे प्रेम, विश्वास, श्रद्धा व कृतज्ञ भाव आहे. संपूर्ण सृष्टी, ब्रह्मांड, प्रत्येक जीव त्याने भरून गेला आहे. ज्याने समस्त सृष्टीत उल्हास, चैतन्य प्रवाहित झाले आहे. तुमचे हृदय या प्रेम, विश्वास, श्रद्धा व कृतज्ञ भावाने भरून टाका. आणि ब्रह्मांडातून घेतलेले हे लहरी ब्रह्मांडात परत पाठवा. याची स्पंदने पृथ्वीवरील प्रत्येक जीवापर्यंत पोचत आहे व त्या प्रत्येकाचे हृदय या प्रेम, विश्वास, श्रद्धा व कृतज्ञ भावाने भरून जात आहे.
या प्रेम विश्वासाने संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. परमेश्वराचे, चेतना शक्तीचे, समस्त गुरुजनांचे, एंजल्सचे, धरणी मातेचे मनापासून आभार माना. धरणी मातेत खोलवर जी मुळं गेली आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.